हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाचे डोसे कसे बनवायचे। तर अत्यंत सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आणि अत्यंत पौष्टिक रेसिपी आहे। तर तुम्ही नाश्त्यासाठी नक्की ट्राय करा। तर मी इथे 1 कप 1 वाटीभर मूग घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजत ठेवायचे। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला पुरेसं पाणी असं ठेवायचं भिजत। तर सकाळी तुम्ही बघू शकता मस्त असे मूग भिजलेले आहेत। तर आता आपण हे वाटून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। मी काढून घेते मूग। तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर टाकू शकता, त्यामुळे खूप मस्त टेस्ट येते। पण मी इथे प्लेनच बनवत आहे। त्याचबरोबर मी इथे 1 वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत। पोहे घातल्यामुळे काय होतं तर डोसे क्रिस्पी बनतात, त्यामुळे मी 1 वाटी पोहे टाकणार आहे त्याच्यामध्ये वाटतानाच आणि हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं। तर मी इथे वाटून घेते। तर मी मस्त असं बारीक वाटून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार। तर हे फर्मेंट करण्याची काहीच गरज नाही, तर पटकन आपण बनवू शकतो फ्रेश। तर मी इथे आता मीठ टाकलेलं आहे आणि हे 10 मिनिटं मी असंच ठेवणार आहे झाकून। खूप मस्त क्रिस्पी होतात हे डोसे आणि पटकन झटपट तयार होतात। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा। तर 10 मिनिटं झालेले आहेत आणि मी इथे तवा ठेवलेला आहे। हा भिडाचा तवा आहे। नॉनस्टिकच्या तव्यावर पण तुम्ही करू शकता। तर मी इथे तेल लावून घेते। टिश्यू पेपरने किंवा एक कॉटनच्या कापडाने तेल पसरवून घ्यायचं चांगलं तव्यावर आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे याचं टेम्परेचर मेंटेन करायचं। जास्त पण तापलेला तवा जर आपण त्या तव्यावर केलं तर डोसा चिकटवू शकतो पळीला, त्यामुळे जरा टेम्परेचर कमी करून घ्यायचं, त्यासाठी पाणी थोडं शिंपडायचं। तर मी आता इथे डोसा बनवते। असा हळूवार पातळ डोसा तयार करायचा आणि थोडंसं कढईनं थोडं तेल पण टाकू शकता थोड्या वेळानंतर। बघू शकता आता मस्त असं भाजत आहे। मस्त भाजल्यानंतर आपण हा काढूयात। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबार कशासोबतही खाऊ शकता। तर आपला तयार झालेला आहे मुगाचा डोसा। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।